अरे आम्ही हे करतोय, कुठं जातपात मानतोय का, कुठं धर्माचा आम्ही विचार करतोय का मदत देताना? नाही. आणि म्हणून सगळे समाजाला घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. बिलकुल मी एवढंच सांगेन आपल्याला, मराठा समाजातले लोक पण इथे भरपूर आहेत. मी शब्द दिला, शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली आणि विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता हा निर्णय घेतला. आणि आम्ही टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण या सरकारने दिलं आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांना देखील माझी विनंती आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहा. कारण ज्यांच्या हातात तुम्हाला देण्याचा जेव्हा अधिकार होता तेव्हा त्यांनी दिलं नाही, तुमचा वापर करून घेतला. मराठा समाजाचा वापर, इतर समाजाचा वापर केला, पण तुम्हाला वंचित ठेवलं. देणारे आम्ही आहोत, आम्ही देत राहणार, आम्ही देत राहणार. तुम्हाला न्याय देणार, सर्व समाजाला सोबत घेऊन या महाराष्ट्राचा विकास करणार. हाच आमचा अजेंडा आहे, विकासाचा अजेंडा आहे आमचा. आणि म्हणून आपल्याला मी एवढीच विनंती करतो. मगाशी इतर उदय सामंत यांनी सांगितलंय, उद्योजक कसे आले. एफडीए मध्ये आपण पहिल्या नंबरला आहे, इन्फ्रा प्रोजेक्ट मध्ये देशात पहिल्या नंबरला आहे आपण. आज आपला महाराष्ट्र विकासामध्ये नंबर 1 ला आहे. जेव्हा 2.5 वर्षापूर्वी 3 नंबरला होता, देवेंद्रजी आणि मी जेव्हा शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यामध्ये आम्ही सगळं बदललं. शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यामध्ये आम्ही सगळं बदललं. सगळे प्रकल्प सुरू केले. अटल सेतू, कोस्टल, समृद्धी मार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग, अरे कारशेड स्टे होता, मेट्रो बंद होती, आम्ही सगळं चालू केलं. सण उत्सव चालू होते का? सण उत्सवाची बंदी काढून टाकली. गोविंदा, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी सगळे साजरे होऊ लागले. आताही जोरात साजरे करा. आणि म्हणून शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं हे सरकार आहे. यांच्या समृद्धीसाठी आता मध्ये कांदा, सोयाबीन, कापूस आणि दूध याच्यावर थोडा परिणाम झाला. सरकारने निर्णय घेतला होता, 4,500-5 हजार कोटीची तरतूद केली होती, परंतु आचारसंहितेमुळे आपण ते वाटू शकलो नाही. हे सर्व पैसे तात्काळ शेतकऱ्यांना वाटले जातील आणि या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करू. आणखी देखील योजना आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, महिलांना ताकद देण्यासाठी आणि युवकांना रोजगार देण्यासाठी, ज्येष्ठांना देखील योजना सरकार आपलं करतंय. उद्योग गेले, काय उद्योग गेले? एवढा इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात येते, याचं कारण आपली पॉलिसी आपण बदलली. सरकारने उद्योजकांना रेड कार्पेट टाकलं. उदय सामंतला मी सांगितलं, एकही कारखाना वापस जाता कामा नये, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आषाढी वारीचं मगाशी कोणीतरी म्हणालं, अरे परवा मीटिंग झाली, आषाढी वारकरी दिंड्यांना, प्रत्येक दिंड्यांना 20,000 रुपये आपल्या सरकारने जाहीर केले. 5 लाखाचा विमा आपण जाहीर केला, टोल फ्री केला. पोटात दुखू लागलं. अरे तुम्ही तर कधी दिले नाही, तुम्ही तर घेतले फक्त, लुबाडलं महाराष्ट्राला. अरे आम्ही देणारे आहोत. ही वारी पंढरीची तुम्हाला नक्की घरी बसवण्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगू इच्छितो. आता वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक सगळे लोक जागृत झालेले आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून सर्व येणारे सण मोठ्या जोरदारपणे आपण साजरे करा. आपला उत्सव, आपली परंपरा, आपली संस्कृती पुढे न्या, एवढं या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि वृक्षारोपण देखील आपलं एक मोठं अभियान आहे.
महावृक्षारोपण, हे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, कधी पाऊस पडतो 50 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री तापमान, यासाठी आपण देखील पर्यावरणासाठी आपलं सरकार आग्रही आहे. रामदास भाई सांगतात प्लॅस्टिक वापरू नका, प्लॅस्टिकवर बंदी आहे. प्लॅस्टिक कुठे वापरत असेल त्याला पकडा लगेच. आपण भाई वृक्षारोपणाबरोबर बांबूची देखील लागवड करतोय. विरोधकांसाठी नाही बाबा, पर्यावरणासाठी. हे बांबू ऑक्सिजन ज्यादा देतो, कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषतो. नाही तर दुसरं काहीतरी वेगवेगळ्या व्हरायटीचे बांबू लागतील ना, वेगवेगळ्या व्हरायटीचे लागतील. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, राज्यामध्ये आरोग्य अभियान देखील आपण सुरू करतोय. गाव तिथे शाखा सुरू व्हायला पाहिजे. शिवकुटुंब संपर्क अभियान आपण सुरू करतोय. त्या माध्यमातून घराघरामध्ये जा, सरकारी योजनांच्या लाभांची माहिती द्या, त्यांच्याशी संपर्क करा. प्रत्येक शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी आठवड्यात किमान 10 कुटुंबाला घरांना तरी भेट द्या आणि त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे. फक्त निवडणुका पुरता आपण संपर्कात न राहता कायम त्यांच्या संपर्कात आपण राहा. आणि नेता किंवा कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. लोकांची सेवा करताना तो चांगला दिसतो. हे लक्षात ठेवा. नाही तर वर्क फ्रॉम होम नको, आपल्याला होम टू होम जायचंय.